जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत करतो, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, तुम्हाला खरंच मनापासून असं वाटत असेल की बाबासाहेबाचं गौतम बुद्धाचं हे ज्ञान जे मी वाचन करतो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खरं असे केल्याने यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवेल. ठीक आहे, तर चला आपण वाचूया. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्याच्यातील तिसरा खंड, त्याच्यातील भाग दुसरा. ठीक आहे, पहिला भाग संपलेला आहे. त्याच्यातील भाग दुसऱ्यातील पहिला प्रकरण काय लिहिलं आहे त्यामध्ये? भगवान बुद्धाची खरी शिकवणूक कोणती? त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. बाबासाहेब लिहितात पहा, एकमत नाही आहे आपल्यातच. काहीचे मते समाधी हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा होय. काही लोक असे म्हणतात समाधी म्हणजे बौद्ध धम्म असं वाटते. काहींच्यामध्ये विपස්සना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम आहे तो. ठीक आहे, त्या विपස්සना म्हणजेच बौद्ध धम्म असं काही लोकांना वाटते. काहींच्या मते बौद्ध धम्म केवळ काही दीक्षित लोकांचाच म्हणजे भिक्खूंचाच धर्म आहे. इतरांच्या मते तो सर्वांच्या करता सांगितलेला धम्म आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे विचार. आणखी एक काही विचार आहे. काहींच्या मते तो एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मते केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते तो एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे असं म्हटलेलं आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व लहान मोठ्या भावनांचा विरोध करून त्यांना पुरण्याचे शास्त्र आहे असे म्हणतात बुद्ध धम्माला. पहा, काही लोक विचार करणारे काही विचार करतात. बौद्ध धम्मासंबंधीच्या भिन्न मताच्या आणखी पुष्कळ संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी काही मते एकांकी विचारवंताची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी, विपස්සना किंवा ते काही दीक्षित लोकांसाठी असल्याचा वाटतो ते लोक आहेत. ते ज्या लोकांना विपස්සना साधना म्हणजेच धम्म वाटते गौतम बुद्धाचा, अशा पद्धतीचे काही लोक आहेत. पण ते खरं नाही हे गौतम बाबासाहेब म्हणतात तिथं. दुसरे मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नव्हता हे लक्षात घ्या. त्यांच्या या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा होता, कोइन्सिडेंटली असल्या प्रकारचा असतो. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे उपासक नव्हते हेही लक्षात घ्या. धम्माचा उदम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानसशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नव्हते हेही लक्षात घ्या. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धांना काही सामाजिक संदेश सांगायचा नव्हता काय? सामाजिक संदेश सांगायचा होता ना, असा आहे. या प्रश्न उत्तर देण्याचा आग्रह धरला तर बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्द्याचा हवाला देतात. बघा, गौतम बुद्धाविषयी विचारले कोणाला तर जास्तीत जास्त लोक, हे रिॲलिटी आहे, बाबासाहेबांनी लिहिलं हे योग्यच आहे. गौतम बुद्धाविषयी कोणाला विचारतात काय म्हणतात? त्यांनी अहिंसा शिकवलं लोकांना आणि शांती शिकवली. गौतम बुद्धांनी फक्त का अहिंसा आणि शांती एवढं शिकवलं का? पुढं काय लिहिलं आहे बघा. भगवान बुद्धांनी अहिंसेची शिकवण दिले आणि भगवान बुद्धांनी शांतीची शिकवण दिली. त्यांना जर आणखी असा प्रश्न विचारला की भगवान बुद्धांनी याशिवाय इतर काही सामाजिक संदेश दिला नाही का? भगवान बुद्धांनी न्यायाची शिकवण दिली नाही का? भगवान बुद्धांनी मैत्रीची शिकवण दिली नाही का? भगवान बुद्धांनी स्वातंत्र्याची शिकवण दिली नाही का? भगवान बुद्धांनी समतेची शिकवण दिली नाही का? भगवान बुद्धांनी बंधुत्वाची शिकवण दिली नाही काय? भगवान बुद्धांनी कार्ल मार्क्सचं उत्तर देऊ शकत नाही काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्रथमतः विचारलेच जात नाही. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धांना एक सामाजिक उद्देश द्यायचा होता. ते वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतात, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकलेली आहेत. बघा, बरेचसे लोक, हे रिॲलिटी आहे, कोणाला विचारलं तर फक्त अहिंसा आणि शांती एवढं शिकवलं गौतम बुद्धांनी असं म्हणतात. पण गौतम याच्या व्यतिरिक्त बरेचसे काही शिकवले आहे ना.
अतिशय चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांनी इथं लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असे केल्याने यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवेल. जय भीम.